घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की जानकी हे ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या आणखीन लाडू हवे असतील तर सांग हा, आणि ती तिकडनं चाललेली असते. तर ऐश्वर्या जानकीवरती आवाज चढवते आणि म्हणते, ए शट. त्याबरोबर जानकीला सुद्धा राग येतो आणि जानकी पाठी फिरून म्हणते, ए यू शट अप हां, अँड कीप युअर व्हॉइस डाऊन, ओके. त्याबरोबर आता ऐश्वर्या जानकीकडे बघतच राहते. तर जानकी म्हणते, तोंड बंद कर आणि आवाजाची पट्टीसुद्धा खाली घ्यायची, समजलं. त्याबरोबर ऐश्वर्या जानकीच्या गोल फिरायला लागते आणि जानकीला म्हणते, जानकी तुला काय वाटतं, ते नायिकांसारखं उगाचच्या उगाच माझ्या लाडूमध्ये मसाला टाकून किंवा मला कारल्याचा कडू ज्यूस प्यायला देऊन तू काय मिळवणार आहेस गं? जिंकणार आहेस का तू ही लढाई? अगं ह्या अशा लुटूपुटूच्या लढायांनी काहीच फरक पडणार नाही आहे. जे युद्ध होतं ना ते मी कधीच जिंकून घेतलं आहे जानकी. आणि हो, महत्त्वाचं, जर तुझी बुद्धी कमी झाली असेल ना किंवा तुला आठवण्याची क्षमता कमी झाली असेल ना तर घरातले बदाम खा, आणि संपले असतील तर मागवून घे बदाम. नाही, कारण काय आहे ना, अजूनही तुझ्या मेलेल्या आईचं शरीर सापडलेलं नाही आहे आणि तिच्या मरणाची केस मात्र तुझ्यावरच चालू आहे. त्यामुळे तुझी ती मेलेली आई तुला कुठेतरी सापडली, नंतर तुमची दोघींची मायेने भेट झाली आणि मग पाण्यात पडून अशी ती मेली. किती वाईट झालं ना. त्याबरोबर आता मात्र जानकीचा तोल सुटतो आणि ती ऐश्वर्यावरती हात उचलते आणि जोरात ओरडते, ऐश्वर्या. त्याबरोबर इतक्यात त्या ठिकाणी आई आणि नाना येतात. आई म्हणतात, जानकी. त्याबरोबर ऐश्वर्या जानकीकडे धावत येते आणि म्हणते, आई बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर जानकीने आता मला मारलं असतं. त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, जानकी काय सुरू होतं तुझं? अगं प्रेग्नंट आहे ना ती, पोटूशा बाईवरती कोणी हा असा हात उचलतं का गं? त्याबरोबर आता जानकी तिकडे येते आणि म्हणायला लागते, अहो आई तुम्ही माझं एकदा. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, हे बघ जानकी, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. त्या ठिकाणी आता अवंतिकासुद्धा आलेली असते. तर आई म्हणत असते, काही ऐकून घेणारच नाही आहे मी तुझं. अगं अशी कशी वागू शकतेस तू? 2 जीवांची आहे ना ती, मग तरीही तू तिच्यावरती हात उगारलास. हे कसं काय करू शकलीस तू? तुला काहीच वाटलं नाही, लाज नाही वाटली हे सगळं करताना? बोल ना. त्याबरोबर लगेचच आता नानासाहेब म्हणायला लागतात, सुमित्रा अगं जरा शांत हो. हे बघ आपण आत्ताच आलो आहे, त्यामुळे आपल्याला काही माहीत नाही आहे. जानकी काय झालं होतं बाळा, आम्हाला व्यवस्थित सांग. त्याबरोबर जानकी म्हणते, नाना ते हिने मला. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते, आई मी सांगते ना तुम्हाला, मीच सांगते. आणि मग ती सांगायला लागते, आई मघाशी यांनी मला जे लाडू आणि ज्यूस दिला होता ना ते मसालेदार लाडू होते आणि ज्यूससुद्धा कारल्याचा होता. तरीही मी अगदी विश्वासाने ते लाडू खाल्ले, ते ज्यूस प्यायले वगैरे हां. आणि जेव्हा मी माझ्या खोलीत गेले ना त्यावेळेस मला खूप त्रास झाला हो त्या सर्व गोष्टींचा. उलट्या झाल्या मला, खूप सगळ्या त्रास झाला. सांगा मला, जर माझ्या बाळाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? म्हणून मी जेव्हा हिला जाब विचारायला आले ना त्यावेळेस हिने मला मारायला माझ्यावर हात उगारला हो. त्याबरोबर जानकी म्हणत असते, हे बघ ऐश्वर्या. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा ही जानकीला ओरडते आणि म्हणते की गप्प बस जानकी, बोलू नकोस काही एक शब्द तू. त्याबरोबर अवंतिकामध्ये बोलत असते, ती म्हणते, ए ऐश्वर्या तू ना उगाच आमचं नाव. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, तू सुद्धा गप्प बस अवंतिका. प्रत्येक वेळेस या जानकीची वकिली केलीच पाहिजे का तुला? लगेच गप्प बस एकदम. त्याबरोबर मग जानकीच अवंतिकाला खुणावते की गप्प बस म्हणून. मग अवंतिका ही गप्प राहते. तर लगेचच आता इकडे जानकीला सुमित्रा म्हणते, निघून जा माझ्या नजरेसमोरून, मला तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाही आहे. चालती हो लवकर. या घरात एक तरी असा दिवस जाणार आहे का की ज्या दिवशी तू माझा ओरडा नाही खाणार म्हणून. त्यावर जानकीला वाईट वाटतं, ती तिकडनं निघून जाते. मग सुमित्रा ऐश्वर्यालाही सांगते, जा ऐश्वर्या बाळा तूही जरा तुझ्या खोलीत जाऊन विश्राम घे, तुलाही विश्रांतीची गरज आहे ना. मग ऐश्वर्याही तिकडनं निघून जाते आणि नानासाहेबांना सुमित्राचं हे वागणं पटलेलं नसतं, त्यामुळे तेही निघून जातात. सुमित्रा विचार करते, नाटक करण्याच्या नादात मी जानकीला फार ओरडले का? पण मी ऐश्वर्याचा माझ्यावरचा विश्वास हलू नये म्हणून हे सगळं केलं. तर दुसरीकडे आता जानकी रूममध्ये आलेली असते आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं. ती रडत असते. त्यावर अवंतिका तिकडे आलेली असते आणि म्हणत असते, वहिनी अहो काय करताय तुम्ही आणि रडताय कशासाठी? अहो हे सगळं नाटक सुरू आहे. अहो वहिनी, आई तुम्हाला जे काही बोलल्या
ते सगळं फक्त रागाच्या भरात नव्हतं, तर ऐश्वर्याचं खोटं पकडण्यासाठी होतं. खरंच सांगतेय मी तुम्हाला. आईच्या बोलण्याचा फार विचार नका करू. त्यावर जानकी म्हणते, वाईट वाटतंय मला अवंतिका, आई कसं बोलल्या मला. त्याबरोबर अवंतिका तिला समजावून सांगते. त्यानंतर जानकी म्हणते, आणि ऐश्वर्या जी बोलली ते खरंच आहे ना. अजून माझी आई कुठे सापडली की खरंच माझी आई. त्याबरोबर जानकी तोंडावर हात ठेवते. तर लगेचच अवंतिका म्हणते, वहिनी असं काही झालेलं नसणार आहे. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या आई अगदी व्यवस्थित असतील आणि जिथे कुठे असतील ना तिथे सुखरूप असतील. त्याबरोबर जानकी म्हणते, अगं कसं अवंतिका, आईबद्दल काहीच कळलेलं नाही आहे. मी ऐश्वर्याला त्रास देण्यासाठी रोज काही ना काहीतरी नवनवीन कट करत असते, पण माझी आई ही बाजू माझ्या मनातून जात नाही गं. आयुष्यातली एवढी वर्ष मी अनाथ म्हणून काढली आणि अचानक मला माझी आई सापडली. आता पुन्हा अनाथ नाही व्हायचं मला. त्यावर अवंतिका म्हणते, वहिनी असं का बोलताय. हे बघा, असं काही होणार नाही आहे. त्याबरोबर जानकी लगेचच म्हणते, तुला माहिती आहे अवंतिका, रोज ज्यावेळेस ओवीला मी माझ्या कुशीत घेऊन झोपवते ना, त्यावेळेस रोज मला माझ्या आईची आठवण येते. मी तिच्या कुशीत झोपलेला तो एक दिवस मला रोज आठवतो गं. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, हो वहिनी, मला सगळं मान्य आहे आणि तुम्ही का काळजी करताय. सापडेल ना तुमची आई. सौमी आणि दादा शोधायला गेलेत ना पोलीस स्टेशनला, सापडेल काही ना काहीतरी. त्यावर जानकी म्हणते, पण मी मुलगी म्हणून हातावर हात नाही ना ठेवून बसू शकत. आता मी माझ्या आईला शोधून काढणार. मग त्यासाठी मला नियतीबरोबर 2 हात करावे लागले ना अवंतिका. तरीही माझी तयारी आहे. मी माझ्या आईला काहीही झालं तरी शोधून काढणारच. त्याबरोबर पुढे आता ती म्हणत असते, आईला शोधण्यासाठी काहीही करावं लागलं ना तरीही माझी तयारी आहे म्हणजे आहे. अवंतिका, मला एक गोष्ट सांग, तुम्ही माहिती काढली होती ना आईची. सौमित्र भाऊजींनी ती पेनड्राईव्ह आणली होती, त्यात आईचे ऑडिशनचे व्हिडिओ होते, फोटो होते, ते सगळं कुठून आणलं होतं. त्यावर अवंतिका सांगते, ॲक्च्युली सौमीचा एक मित्र आहे, सौमीने त्याला सांगितलं होतं तुमच्या आईंबद्दलची माहिती गोळा करायला. सो त्याने ते सगळं काही अगदी शिताफीने लता काकूंच्या घरूनच मिळवलं होतं. त्याबरोबर जानकी म्हणते, घरून? मग सौमित्र भाऊजींना सांग ना त्याचा पत्ता, आईचा पत्ता घ्यायला त्यांच्याकडून प्लीज. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणते, ठीक आहे, मी एक काम करते, मी सौमीकडून त्याच्या मित्राचा नंबर घेते आणि त्यांच्याकडून लता काकूंचा पत्ता. त्याबरोबर लगेच जानकी म्हणते, हां, आपण आजच जाऊया माझ्या आईच्या घरी तिला शोधायला. कुठे आहे तिचं घर. त्यावर अवंतिका म्हणते, मुंबईमध्ये वाशीजवळ आहे कुठेतरी असं सौमी म्हणत होता मलासुद्धा, पण आज जायचं आपण वहिनी. त्यावर जानकी म्हणते, येशील ना गं तू माझ्याबरोबर अवंतिका. नाही म्हणजे जर तुझं काही महत्त्वाचं काम वगैरे असेल तर हरकत नाही. पण त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, हो वहिनी, येईन ना मी, आणि काही काम वगैरे नाही आहे माझं. अहो ते तर सगळं होतच राहील, पण आज तुमची आई सापडणं गरजेचं आहे. जाऊया आपण. आणि मग आता लगेचच तिकडनं अवंतिका सौमित्राला कॉल करण्यासाठी निघून जाते. तर इकडे ऋषिकेश हा आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारत असतो, इन्स्पेक्टर साहेब, कसा शोध सुरू आहे. सापडल्या का लता काकू, काही माहिती मिळाली का. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात की नाही, आम्ही सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आसपासच्या गावांमध्ये जी नदीपात्रं आहेत तिथेसुद्धा शोधकार्य केलं, पण अजूनही आम्हाला लताबाईंची बॉडी सापडलेली नाही आहे. त्यावर सौमित्र म्हणतो की जोवर आपल्याला बॉडी सापडत नाही तोवर डेथसुद्धा आपण डिक्लेअर करू शकत नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो बरोबर आहे, पण आपण शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. मे बी ते जिवंत असतील म्हणून बॉडी आपल्याला कुठे सापडत नाही आहे. बाय द वे, मला सांगा, तुमचं नाटक कसं काय सुरू आहे. वर्क होतं आहे का तुमचं नाटक. त्याबरोबर आता लगेचच सारंग हा अगदी आनंदाने म्हणतो, हो हो, नाटक वर्क होतं आहे आमचं, चांगलं सुरू आहे, एकदम झक्कास. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ओके. तर लगेचच आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो, मला खात्री आहे लवकरात लवकर आता ऐश्वर्या ही स्वतःच्या तोंडाने कबूल करेल की हे सगळं तिनेच केलं होतं आणि का केलं होतं ते. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हो, जर असं झालं तरी खूप चांगली आणि महत्त्वाची मोठी गोष्ट होईल. कारण काय आहे ना, आता कोर्टाची तारीखसुद्धा जवळ येते. एकदा का कोर्टात तारीख आली की मग मी तुम्हाला काही मदत नाही करू शकणार. मी हे जे सगळं करतो आहे ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन करतो आहे, जेणेकरून सत्य बाहेर यावं यासाठीच. तर दुसरीकडे आता जानकी आणि अवंतिका घरी पोहोचलेले असतात लताबाईंच्या. तर अवंतिका म्हणत असते, बरं झालं चावी शेजाऱ्यांकडे होती वहिनी, है ना. त्याबरोबर जानकी म्हणते, हो. आणि इतक्यात तिला तिथे लताबाईंचा एक फोटो सापडतो. जानकी त्या फोटोला
घट्ट मिठी मारते आणि तशी उभी असते. मग आता लगेचच अवंतिका येते आणि जानकीला म्हणते, काय झालं वहिनी? त्यावर जानकी अवंतिकाला सुद्धा तो फोटो दाखवते. अवंतिकाला सुद्धा लता काकूंचा फोटो बघून छान वाटतं. मग ती म्हणते, पण वहिनी आपल्याला हा असा वेळ वाया घालवून चालणार नाही. चला आपल्याला आता शोधाशोध सुरू केली पाहिजे. मग आता जानकी म्हणते, हो बरोबर आहे. आता त्या दोघी शोधाशोध करायला लागतात. इतक्यात त्या दोघींनाही तिथे भरपूर सगळी खेळणी ठेवलेली दिसतात आणि गिफ्टचे बॉक्स ठेवलेले दिसतात. त्यावर जानकी म्हणते, अवंतिका एवढे सगळे गिफ्ट, एवढी सगळी खेळणी, ही खेळणी माझी असतील का गं? त्याच्यात खुळखुळा असतो, भातुकलीची भांडीकुंडी असतात. त्याबरोबर आता जानकी त्या गिफ्टच्या बॉक्सेसजवळ उठून उभी राहते आणि तिला तिथे एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, नियतीने माझ्या नशिबाचा खेळ केला आणि माझ्या बबडीला माझ्यापासून दूर केलं. पण जर कधी माझी बबडी मला सापडली किंवा माझ्या बबडीला ह्या सर्व तिच्या वस्तुका जरी स्वतःहून सापडल्या तरीसुद्धा माझ्या बबडीला त्या क्षणी असं वाटेल की मी तिचं थोडं तरी बालपण तिला परत करू शकले. आता जानकी ती चिठ्ठी वाचताना अगदी हळवी झालेली असते. अवंतिका तिला विचारते, वहिनी काय झालं? त्यावर जानकी तिला सांगत असते, हे सगळं माझं आहे अवंतिका, आणि आईने ठेवलं हे सगळं माझ्यासाठी. आता हे ऐकल्यावर अवंतिकाला सुद्धा खूप छान वाटतं. मग जानकी म्हणते, माझी आई मला कधीच विसरली नव्हती अवंतिका. इतक्यात तिचा तो बॉल असतो, एक चेंडू, तो जातो आणि भिंतीजवळ गडगडतो. जानकी चेंडू उचलायला वागते आणि उठताना तिला आता तिच्या आईचं स्विमिंग सर्टिफिकेट भिंतीवरती लावलेलं सापडतं. जानकी ते सर्टिफिकेट काढते आणि अवंतिकाला दाखवते. अवंतिका म्हणते, स्विमिंग सर्टिफिकेट? त्यावर जानकी म्हणते, हो, याचा अर्थ माझी आई मास्टर होती स्विमिंगमध्ये. मग जर ती स्विमिंग चॅम्पियन होती तर ती पाण्यामध्ये पडून मरूच शकत नाही. आणि मग लगेचच आता जानकी त्याचा फोटो काढून घेते पुरावा म्हणून. त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे ऐश्वर्याला पुन्हा एकदा त्या माणसाने कॉल केलेला असतो आणि तो आता तिला विचारत असतो की मॅडम काय ठरवलं मग तुम्ही प्रॉपर्टीचं, काय करायचं आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अरे अजून आपण कोण आहोत हे आपल्याला एकमेकांना माहीत नाही आहे. तू तुझी ओळखसुद्धा माझ्याकडे रिव्हील केलेली नाही आहेस. मग ह्या अशा प्रसंगात मी तुझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स कसे काय देऊ शकते? बोल ना एकदा माझ्याशी, कोण आहेस तू, ते तुझी ओळख सांग मला. त्यावर लगेचच समोरची जी व्यक्ती असते ती म्हणत असते, मॅडम ओळख सांगितल्याने काय फरक पडणार आहे? ओळख सांगून तुम्ही करणारच काय आहात? काय गरज आहे ओळख सांगण्याची? त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, अरे पण मला तुला जर माझी प्रॉपर्टी द्यायची असेल तर एकदा तरी आपली भेट झाली पाहिजे. इतक्यात फोन कट होतो. ऐश्वर्या विचार करते, अरे फोन कट? असा कोण माणूस आहे हा की ज्याला प्रॉपर्टी हवी आहे पण ह्याला इतकी घाईसुद्धा आहे? नक्की कोणीतरी वेगळी व्यक्ती असेल, नाही की ऋषिकेश असेल जो माझ्याकडून प्रॉपर्टी हिसकावून घेण्यासाठी हे सगळं करत असेल? नाही, ऋषिकेश नक्कीच नसेल. तो असता तर त्याने मला उघड सरळ धमकी दिली असती. मग हा कोण असेल? जाऊ देत ना, जो कोणी आहे त्याला देऊन टाकू का प्रॉपर्टीचे पेपर्स? तसंही हे एवढं मोठं घर ठेवून मी काय करणार आहे? विकूनच टाकायचं आहे मला हे घर. त्याचे मला तेवढे पैसे तरी मिळतील ना कमीत कमी. आता ऐश्वर्या इकडे हा असा विचार करत उभी असते. तर आता ऋषिकेश हा घरी आलेला असतो. ऋषिकेश घरी आल्याबरोबर खोलीत येऊन जानकीला हाका मारतो, जानकी जानकी जानकी. पण जानकी आता त्याला हाक देत नसते. ऋषिकेश विचार करतो, अरे ही जानकी अचानक अशी गेली तरी कुठे? मग तो खिशातून लगेचच फोन काढतो आणि आता जानकीला फोन लावतो. इतक्यात जानकीच्या फोनची रिंग ही दरवाजात वाजते. ऋषिकेश मागे फिरून बघतो तर तिथे जानकी आलेली असते. जानकी खूप खुश असते. ती येते तर ऋषिकेश तिला विचारतो, जानकी कुठे गेली होतीस? पण जानकी काही न बोलता सगळ्यात आधी ऋषिकेशला घट्ट मिठी मारते. ऋषिकेश म्हणतो, आज खूप खुश दिसतेस तू, काय झालं? त्यावर जानकी सांगत असते, ऋषिकेश माझी आई जिवंत आहे याचं पहिलं आशेचं किरण आपल्याला सापडलं आहे. त्यावर ऋषिकेश विचारतो, म्हणजे? त्यावर जानकी सांगायला लागते, आज मी आणि अवंतिका आईला शोधण्यासाठी तिच्या राहत्या घरी गेलो होतो आणि तिथेच आम्हाला काय सापडलं माहिती आहे तुम्हाला? आई जिवंत आहे याचा पुरावा. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, तुम्ही त्यांना शोधायला गेला होतात?
मी सुद्धा आणि सौमित्रसुद्धा आज पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथे आम्हाला पोलिसांनी हे सांगितलं की आसपासच्या सगळ्या नदीपात्रांमध्ये त्यांनी तपासलं, पण त्यांना कुठेच लता काकूची बॉडी सापडलेली नाही आहे. त्याबरोबर जानकी म्हणते, नाहीच सापडणार माझ्या आईची बॉडी, कारण माझी आई जिवंत आहे ऋषिकेश, आणि हा बघा त्याचा पुरावा. त्यावर जानकी ऋषिकेशला तो फोटो दाखवते, तर त्यामध्ये ऋषिकेश आता वाचतो की स्विमिंग चॅम्पियन. त्यावर जानकी म्हणते, माझी आई स्विमिंग चॅम्पियन आहे ऋषिकेश, हे तिच्या कॉलेजच्या वेळेचं सर्टिफिकेट आहे. मग जर ती स्विमिंगमध्ये चॅम्पियन होती तर याचा अर्थ हाच होतो ना की ती बुडून कधी मरूच शकत नाही म्हणून. त्याबरोबर आता लगेचच पुढे जानकी म्हणते, आशेचा किरण दिसला आपल्याला ऋषिकेश. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो, लता काकूंनी आशेचा किरण दाखवला आहे, पण हा किरण खरा की आपली आशा खोटी हे कसं कळणार. त्यावर जानकी म्हणते, एक मार्ग आहे ऋषिकेश, चला माझ्याबरोबर. आणि मग ती ऋषिकेशला घेऊन देवघरात येते आणि म्हणायला लागते, ऋषिकेश, देव हा एकमेव मार्ग आहे आपला. हे बघा, आता हाच आपल्याला काय तो मार्ग दाखवू शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नसतो तेव्हा तेव्हा हा एकमेव पर्याय असतो आपल्याकडे. आणि मग आता ती लगेचच म्हणायला लागते, बाप्पा आता तूच काय तो मार्ग दाखव मला, तूच सांग. माझी आई आहे ना जिवंत, आणि ती कुठं आहे तूच कौल दे. माझी आई जिवंत असेल ना बाप्पा. आणि मग जानकी आता बाप्पाच्या डोक्यावरती फूल ठेवते आणि अगदी श्रद्धेने मनापासून बाप्पाच्या समोर हात जोडून बसलेली असते. त्याबरोबर तिला आता आठवत असतात ते सगळे प्रसंग. लताबाई पहिल्यांदा त्यांना भेटलेली, त्यानंतर लताबाईने तिला मीच तुझी आई आहे असं सांगितलेलं. मग स्वतःच्या हाताने तिला शिरा खाऊ घातला आणि स्वतः अंगाई गाऊन तिला आपल्या मांडीवरती झोपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अचानक गायब झाली आणि बिचारी जानकी लताबाईला शोधतच राहिली, माझी आई, माझी आई. आणि ती आई आजपर्यंत तिला कधी सापडलीच नाही. हा सगळा प्रसंग ज्यावेळेस तिला आठवतो, तिच्या समोरून जात असतो ना, त्यावेळेस जानकी ही अगदी हळवी झालेली असते, भावूक झालेली असते. आणि त्या भावूक नजरेने ती देवीकडे तिच्या आईची याचना करत असते, माझी आई जिथे असेल तिथे सुखरूप असू देत, व्यवस्थित असू देत, अशी ती एक निरागस प्रार्थना करत असते. मग आता ऋषिकेशसुद्धा जानकीला आधार देत स्वतःही हात जोडून बसलेला असतो, जेणेकरून कौल जो काही मिळेल तो चांगला असेल. आता देव कौल देतो आणि तो म्हणजे जानकीच्या बाजूने कौल येतो. जानकीची आई जिवंत आहे असा उजव्या बाजूने कौल पडतो. आता हे बघून जानकी आणि ऋषिकेश दोघांनाही खूप आनंद होतो. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याने ठरवलं की जर ती लताबाई जिवंत असेल तर मी तिला सोडणार नाही. तिची आणि त्या जानकीची भेट होण्या अगोदर तिला मला भेटावं लागेल आणि मला तिला संपवून टाकावं लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे लताबाई ही अजूनही जिवंत आहे आणि ती जोरात उठते आणि जानकी असं ओरडते. त्यानंतर आता इकडे लताबाई ही मंदिरात आलेली आहे, त्याच मंदिरात जिथे ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र आणि ऐश्वर्यासुद्धा आलेले आहेत. तर आता ती बघते तर काय, वरती तिला जानकी उभी असलेली दिसते. मग आता तिच्या पुढ्यात जे फुलांचं ताट असतं, त्या फुलांच्या ताटातल्या फुलांनी आता ती आई असा शब्द तयार करते आणि तिथे एक खिळा असतो, त्या खिळ्याला स्वतःचं बोट जोरात रुपवते आणि तिच्या रक्ताने सुद्धा खाली काहीतरी लिहिते. पण आता ऐश्वर्या आणि जानकी या दोघींचीही नजर लताबाईवरती सोबतच पडते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व मालिकांचे अपडेट वेळेवर घेता येतील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.